अरविंद मोरे साहेब हे नेहमीच युतीमध्ये विष पेरण्याचं काम करत असतात. मागच्या वेळेस पण त्यांनी द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य निर्माण केले. तर मी त्यांना एवढं सांगू शकतो की वरचे नेते काय ठरवतील तो त्यांचा पोगंडा असेल. हे आपण छोटे कार्यकर्ते आहेत, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेऊ शकत नाही. आणि मी खरंच सांगतो, ही जी युती कल्याण डोंबिवली तोडण्याचं काम जे केलं ना, ते विष पेरण्याचं काम जास्तीत जास्त हे अरविंद मोरेंनी केलेलं आहे. कारण शिवसेनेच्या आणि BJPच्या बऱ्याच नगरसेवकांना वाटतं की युती व्हावी आणि आपण सगळ्यांनी एकत्र विकासाचं काम करावं. पण ही युती तोडण्याचं काम जे आहे ते अरविंद मोरेंनीच आत्तापर्यंत केलेलं आहे. पॅनल नंबर 2मध्ये सर्व जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे. त्यामुळे पॅनल नंबर 2 हा भाजपचा गड आहे, तो शिवसेनेचा गड नाही आहे. आणि मी एवढंच सांगू शकतो की 10 वर्ष आम्ही त्या पॅनलमध्ये गोट्या खेळत बसलो नाही. तिकडे आमचं नवनाथ पाटे असतील, मोहन कोनकर असेल, इकडे मी असो, अर्जुन म्हात्रे असतील, स्वप्नील काटे असे आमचे सगळे दिग्गज उमेदवार आहेत का तो पॅनल पूर्ण जिंकून काढते आणि पूर्ण ताकदीनिशी जिंकून काढतील, हे तुम्हाला मी ग्वाही देतो. आता अरविंद मोरेंची विचारधारणा मी पाहिली तर त्यांनी सांगितलं की राज्य मिळवण्यासाठी भावाने भावाला मारलं पाहिजे. आता ह्या विचारसरणीचे तर आम्ही तर नाही आहेत. भारतीय जनता पार्टी ही श्रीरामांच्या विचारांची आहे. भरत यांना राज्य मिळावं म्हणून श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास सोसला, कारण भावाला राज्य मिळावं. आमची विचारधारा ही कधीच अशी नाही की भावाला मारून आपण ते राज्य मिळवलं पाहिजे, ह्या विचाराशी आम्ही नाही. ह्या विचाराचे जे असतील ते असं विचार करा का ते औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, एवढंच मी सांगेन.